आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नगर दक्षिण भागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडल्या। पारनेर तालुक्यातील कुरण येथील अमोल भाऊसाहेब कर्डिले यांनी त्यांच्या पत्नी प्राजक्ता कर्डिले यांना सुपा गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिली आहे। यावेळी प्राजक्ता कर्डिले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून पक्ष उमेदवारी देईल अशी अपेक्षा अमोल कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांसाठी अविरत काम करत असल्याची भावना देखील कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केली। जय महाराष्ट्र। माझं नाव अमोल भाऊसाहेब कर्डिले, राहणार कुरुन, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज माझी सौभाग्य होती प्राजक्ताताई कर्डिले हिच्यासाठी इंटरव्ह्यूला मी शिवसेना मशाल या ठिकाणी आलो होतो। तर मला अपेक्षा आहे, कारण अपेक्षा भंग झाल्यानंतर अपेक्षा लोकांच्या जिवंत ठेवायच्यात, मला माझ्या लोकांची सेवा करायची। माझी सौभाग्य होती शिवसेना पक्षातून जिल्हा परिषदची उमेदवारी करते। माझ्या पुढे 3 महत्त्वाच्या प्रश्नावर मला काम करायचंय। माझ्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात बिबट्यामुक्त गाव करण्यासाठी सो खर्चाने मी 2 पिंजरे देणार आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही आणि दिवसा लाईट देणार। आणि जर कोणी याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असेल तथाकथित कोणी, तर ते सगळं खोटं आहे, फ्रॉड आहे। आणि पारनेर तालुक्यात मशाल श्रीकांत अण्णा पठार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार आमचे सर्वस्व विजयराव औटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल स्ट्रॉंग करण्याचा, मशालीला निर्विवाद बहुमत मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल। सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जातपातीचं राजकारण न करता जनता हीच मायबाप समजून जनतेची सेवा करायची संधी मला माझ्या सौभाग्यवतीला मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय महाराष्ट्र। माझे नाव प्राजक्ता अमोल कर्डिले, मी सुपा गटातून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि मला साथ द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।